एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमधील सीसीटीव्ही फुटेज लोकशाहीच्या हाती। बाईकवरील व्यक्ती कृष्णा आंधळे असल्याची शक्यता आहे। तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिकमधील सीसीटीव्ही फुटेज लोकशाहीच्या हाती। बाईकवरील व्यक्ती कृष्णा आंधळे असल्याची शक्यता आहे। तर सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिकमधील स्थानिकांनी कृष्णा आंधळेला सकाळी नाशिकमध्ये पाहिला असल्याचा दावा केला होता। त्यावेळेस पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिकमधील सीसीटीव्ही आता फुटेज लोकशाहीच्या हाती लागले। बाईकवरील हा व्यक्ती हा कृष्णा आंधळे असल्याची शक्यता आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आता तपास सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा होता। तर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याची काही लोकांचा दावा होता। तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू। याआधी नाशिकमध्ये स्थानिकांनी कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा केला होता। बनकर साहेब, आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत। त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत, त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं। 9:36 ला तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते इसम त्या ठिकाणाहून जाताना दिसत आहेत। तर आमच्या सोबत गुन्हे शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे, ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे। गाडीचा नंबर दिसत नाहीये, गाडीचा चेहरा दिसतो आहे, नंबर असं स्पष्टपणे दिसत नाहीये। आता त्यांनी जे वर्णन तपास करतो आणि पुढील तपास ऍडव्होकेट बनकर साहेब, आपण महत्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। नाशिकमधील सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती आलेलं आहे। बाईकवरील व्यक्ती कृष्णा आंधळे असण्याची शक्यता वर्तवली जाते। या घडीची ही महत्वाची बातमी। नाशकात कृष्णा आंधळे आढळल्याची खरं तर माहिती समोर आलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून आता पोलिसांनी तपास कार्यात वेग घेतलेला आहे, तपास करण्यास सुरुवात केलेली आहे। असं असताना एक मोठी अपडेट समोर येताना दिसतेय। सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून आता या ठिकाणी समोर आलेला आहे। पोलिसांकडून आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू झालेला आहे। नाशिकमधील हे सीसीटीव्ही फुटेज आहे। चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय, ब्लॅक पॅन्ट पण दिसतीये आणि दोघं जण जे काही दिसत आहे ते जवळजवळ ऑलमोस्ट ते दोघं तिथून गेलेले आहेत। हा फुटेज आता आपण सुयोजित सेंटर मध्ये तिथूनच काढलाय तो फुटेज, लाईव्ह फुटेज सगळेजण तुम्ही आहेत, तुम्ही बघताय। जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं, जे वर्णन सांगितलं तेच आहे ते। त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील। नेमकं काय तुम्हाला निदर्शनास आलं होतं? आणि निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती, ब्लॅक गाडी आहे ती, ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट। त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच आहे कृष्णा आंधळे म्हणून। तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्णा आंधळे असं? त्यांनी मास्क घातला होता, तर मास्क जेव्हा काढला त्यांनी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्याला लगेच ओळखलं का हा कृष्णा आंधळे। हा फुटेज 9:36 ते 9:37-38 ला झालेला आहे। 9:42 ला माझा फोन गंगापूर पोलीस स्टेशनला गेलेला आहे। त्याच्यामुळं मी त्वरित फोन केला, त्वरित ते आले, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिसतात आता आपल्याला। घटनास्थळावर संशयित कुठून आला हे माहित नाही मला। किती वेळ होता तुम्ही ज्यावेळेस 2 ते 3 मिनिटं मोजून 2 ते 3 मिनिटं हार्ड पाठलाग केला का त्यांचा? पाठलाग नाही केला, पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना, माझा दिशेने म्हटलं
हे कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया आणि धरूया, पण ते पसार होऊन गेले. कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या? ब्लॅक गाडी होती. ठीक आहे. बाईकवरील व्यक्ती कृष्णा आंधळे असण्याची शक्यता वर्तवली जाते. साधारणतः सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान तेजल हे सगळं ही व्यक्ती समोर दिसल्याची माहिती आता प्रत्यक्षदर्शींकडून दिली जाते आणि त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला 9:42ला फोन केल्याचा प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला असता आता CCTV फुटेज हे समोर येताना दिसतंय आणि यामधल्या व्यक्ती बाईकवर बसलेली 2 व्यक्ती आपण पाहतोय. बाईकवर 2 व्यक्ती आहेत, त्यापैकी जो प्रत्यक्षदर्शींकडून दावा केला जातोय मास्क लावलेली काळ्या बाईकवर असलेली व्यक्ती होती, जिनं कपाळाला टिळा लावलेला होता असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. त्या दृष्टीने आता तपास सुरू झालाय. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. सकाळी 9:30 आणि 9:15च्या मध्ये मी जेव्हा खाली आलो दत्त मंदिरापाशी दर्शन घ्यायला, मंदिरापाशी जेव्हा गेलो मी तर तिथं 2 जण मला दिसले मास्क घातलेला होता त्यांनी. तर त्याच्यातला जो कृष्णा आंधळे होता त्यांनी जेव्हा तो मास्क खाली केला तेव्हा मी लगेच एका सेकंडमध्ये त्याला ओळखला का तो कृष्णा आंधळे. 10,000% तो कृष्णा आंधळेच होता. अच्छा, हो. मग याच्या बाबतची माहिती आपण पोलिसांना कशी दिली? 9:42 मी फोन केला गंगापूर पोलीस स्टेशनला. माझं नाव, माझा नंबर हे मी पोलीस स्टेशनला दिलं. म्हटलं काही जे काय असेल, मला काही माहिती पाहिजे असेल तर मला त्वरित कॉल करून जी काही बाकीचे मंडळाचे जे काही अध्यक्ष होते आमचे सगळ्यांना तिथं बोलवलं आणि ती माहिती दिली आम्ही का इथं अशा गोष्टी ज्या काही घडल्या तर ते सांगितलं पाहिजे सगळ्यांना. मोटरसायकल होती ब्लॅक कलरची आणि 2 जण होते ते. एक ब्लॅक पॅन्ट घातलेली होती, व्हाईट शर्ट होता आणि व्हॅनिला शर्ट आणि एक ब्राऊन पॅन्ट, अशी दोघांचं ते वर्णन होतं त्यांचं. आणि विशेष करून जो आंधळे होता त्यांनी टिळा लावलेला होता आणि थोडीशी दाढी आणि मिशा थोडेसे होत्या त्याला. अच्छा, पुढे तो कुठल्या दिशेने गेला आणि काय त्याच्या बाबतची काय माहिती? पुढं तो मखमालाबादच्या दिशेने गेला. त्याचा पाठलाग करून तो पसार झाला. परंतु पोलिसांचा आता तपास चालू आहे. सगळी गंगापूर पोलीस स्टेशनचे सगळे आलेलेत लोक, जे काही CCTV फुटेज जे काय असेल ते आम्ही बघून काय त्याच्यात अजून निष्पन्न होईल ते आम्ही सांगूया त्यांना. रस्त्यावरील काम CCTV फुटेज बघण्याचे काम आमचं चालू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेब आम्हाला तसं मार्गदर्शन करीत आहेत. त्या पद्धतीने पुढील तपास करू. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. तर महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. प्रत्यक्षदर्शींना हा सगळा घटनाक्रम आता कथित केलेला आहे. यावर आता पोलिसांकडून तपास केला जातोय. ही व्यक्ती कृष्णा आंधळेच आहे याची आपल्याला खात्री आहे असा दावा प्रत्यक्षदर्शींचा आहे. आता या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून CCTV फुटेज तपासले जात आहेत. ही बाईक नेमकी कोणत्या दिशेनं गेली त्या दृष्टीनं देखील पोलिसांनी आता पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली असल्याची देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. बाईकवरील व्यक्ती कृष्णा आंधळेच असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींचा आहे. विशेष म्हणजे याआधी सुद्धा गेल्या महिन्यात नाशिकमध्ये कृष्णा आंधळेला पाहिल्याची चर्चा होती, पण त्यानंतर या केवळ अफवा असल्याचं समोर आलेलं होतं. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसला असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनं केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.